नमस्कार प्रेक्षकांनो, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता मल्हारसाठी मुलगी बघायची असते. लवकरात लवकर त्याचं लग्न करून द्यायचं असतं. म्हणून इथे मल्हारची काकू त्याच्यासाठी आता गुरुजींना बोलावते आणि त्याची पत्रिका बघायला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ताईने आधीच सांगून ठेवलेलं असतं की गुरुजी तुझी पत्रिका बघायला आलेत, म्हणजे तुझ्या लग्नाचा पुन्हा योग आहे की नाही ते बघायचं आहे. तेव्हा मल्हार म्हणत असतो, गुरुजी मला माफ करा, पण माझी पत्रिका तुम्ही बघू नका, कारण मला लग्न वगैरे काही करायचं नाही आहे. तेव्हा रेवती काकू म्हणत असतात, असं का बोलतोयस तू मल्हार? झालं गेलं सगळं विसरून पुन्हा एकदा लग्नाचा विचार कर ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नुपूरला सुद्धा तिची सासू दुसरं लग्न करायला सांगत असते. ती म्हणत असते, नुपूर अगं तूच तर म्हणाली होतीस ना की आयुष्य आपलं कुणासाठीही थांबत नाही म्हणून. तू सुद्धा कुणी तुझ्या आयुष्यामध्ये आलं तर पुन्हा एकदा लग्नाचा विचार करशील अशी म्हणाली होतीस ना. तुला सुद्धा कुणाच्या तरी सोबतीची गरज आहे ना. तेव्हा नुपूर म्हणते, मग तुम्ही आहात ना, दुसरं कुणाची काय गरज. तेव्हा प्रेक्षकांनो, रेवती काकू म्हणत असतात की हे बघ मल्हार, संजना तुझ्या आयुष्यातून निघून गेली तिथेच तुझं आयुष्य थांबत नाही. तुला पुन्हा एकदा लग्नाचा विचार करायला हवा बाळा. कोणीतरी आपल्या आयुष्यातून गेलं म्हणून आपलं आयुष्य तिथेच नाही थांबत. संजना गेली म्हणून काय झालं, दुसरी कुणीतरी चांगली मुलगी तुझ्या नशिबात असेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, तरीसुद्धा मल्हार नाहीच म्हणत असतो. तर इथे नुपूरला सुद्धा तिची सासू म्हणत असते की तुझ्या सोबतीने कुणीतरी चालणारं हवं की नाही तुला. हे बघ, वेदांत निघून गेला म्हणून काय तू आता अशीच राहणार आहेस का एकटी. तेव्हा नुपूर म्हणते, मी एकटी कुठे आहे, तुम्ही आहात ना माझ्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, तिची सासू म्हणते, मी आज आहे आणि उद्या नाही. तेव्हा रेवती म्हणते, मग वेदांत तरी कुठे माझ्याबरोबर राहिला, त्याच्याबरोबर आयुष्यभरासाठी राहीन असं आम्ही एकमेकांना वचन दिलं होतं, पण तो अर्ध्या रस्त्यातच मला सोडून गेला ना. मग दुसरी कुणाची काय गॅरंटी. म्हणून जोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर आहात मला कुणाचीच गरज नाही आहे असं आता नुपूर म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता मल्हारसुद्धा तेच म्हणत असतो, हे बरं रेवती काकू, मी कुणासाठीही थांबलेलो नाही आहे, पण मला आता लग्न करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. कुणीतरी आपल्या आयुष्यामध्ये यावं आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून जावं, मला असं वाटत नाही. तेव्हा तो गुरुजींच्या पाया पडतो आणि गुरुजींची माफी मागतो आणि म्हणतो, मला माफ करा, पण प्लीज माझी पत्रिका बघू नका, मला लग्न करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मल्हार आता गेल्यानंतर इथे लगेचच त्याची ताई म्हणते की गुरुजी, मल्हारच्या वतीने मी तुमची माफी मागते. त्याच्या आयुष्यात हल्ली जे काही घडले त्याने तो डिस्टर्ब झालेला आहे म्हणून तो असा वागला. गुरुजी म्हणतात, नाही नाही, मला त्याचं काहीच वाटलेलं नाही आहे, मी समजू शकतो. तेव्हा इथे लगेचच ताई म्हणते की मी मल्हारला बघून येते. काकू, तू बीपीची गोळी खाल्लीस का. काकू म्हणतात, माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, तू जा बरं मल्हारकडे बघ. तेव्हा प्रेक्षकांनो, गुरुजी म्हणतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मल्हार कितीही नाही म्हणाला तरी मल्हारच्या पत्रिकेमध्ये लग्नाचा योग आहे आणि तो सुद्धा लवकरच मल्हारच्या आयुष्यामध्ये एक सुंदर आणि गुणी मुलगी येणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रेवतीला खूपच जास्त आनंद होतो. रेवती लगेच आपल्या बहिणीकडे पाठीमागे तिच्या फोटोकडे बघते. तर प्रेक्षकांनो, इथे आता मल्हार आलेला असतो. मल्हारला आठवत असतं, लग्नाच्या वेळेला त्याची ताई म्हणालेली असते, संजनाने तुझ्याबरोबरचं लग्न मोडलं. ते सगळं आता त्याला आठवतं आणि तो स्वतःला त्रास करून घेतो. तो हाताला इथे आता स्वतःच्या फटके मारून घेतो. तेव्हा तिथे ताई आलेली असते. ती म्हणते, तेच मला बघायचं होतं, त्याच्या मनातली ही आग कमी होता कामा नये. संजनाचं नाव घेतल्यानंतर तो इतका चिडला पाहिजे की दुसरं कुठल्याच मुलीबरोबर लग्नाचा त्याने विषयसुद्धा काढता कामा नये. म्हणूनच आपल्याला जे साध्य करायचं आहे ते करता येईल. तुमचा आणि माझा या बिझनेसवरती असलेला अधिकार आपल्याला परत मिळवायचा आहे आणि त्यामुळेच तर आपण त्याला बिना लग्नाचं ठेवणार आहोत, असं इकडे आता ताई त्याची म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, नुपूर इथे आता बॅग उघडते वेदांतची. वेदांतबरोबर तिला राहायचं असतं, त्याच्या आठवणींमध्ये तिला रमायचं असतं. ती म्हणते की वेदांतने मला प्रेमात पाडलं, मी कुणाच्या तरी प्रेमात पडेन असं मला वाटलंही नव्हतं. तेव्हा ते आपल्या सासूला म्हणते, पण वेदांतने मला प्रेमात पाडलं,
प्रेम कसं करायचं त्याने शिकवलं मला. मग आता मी त्याच्या प्रेमाच्या काठावरती अखंड उभी राहणार आहे. मला दुसरं कुणाचीही गरज नाही आहे. मी माझ्या वेदांच्या आठवणींमध्ये इथे पूर्णपणे रमून जाईन आणि उरलं सुरलं सगळं आयुष्य काढेन, असं आता नुपूर म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नुपूर त्याची बॅग उघडते. त्याच्यामध्ये असलेले ग्रीटिंग कार्ड जे त्याने नुपूरसाठी लिहिलेले असतात ते त्याच्यामध्ये असतात. त्याचबरोबर इथे आता नुपूरसाठी त्याने परफ्यूम घेतलेला असतो, तो असतो, वेदांचं शर्ट असतं. या सगळ्या गोष्टी आता ती प्रेमाने बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मल्हारच्या हाताला लागलेलं असतं. संजनाचं नाव घेतल्यानंतर त्याला इतका तिरस्कार येतो की तो स्वतःला हर्ट करतो. आतासुद्धा त्याने स्वतःच्या हाताला मारून घेतलेलं असतं. तेव्हा त्याची ताई येते आणि म्हणते, अरे हे काय झालं मल्हार? अरे किती लागलं तुझ्या हाताला? हातातून रक्त आलं तुझ्या. ये बरं, चल चल इथे ये, बस इथे, मी तुझ्या हाताला इथे मलम लावून देते. तेव्हा ती रडायचं नाटक करते आणि म्हणते, मल्हार किती वेळा सांगितलं तुला, तुला स्वतःला त्रास करून घेतल्यानंतर मला किती त्रास होतो तुला माहिती आहे ना. तुझ्या या अशा वागण्याचा मला खूप त्रास होतो. मल्हार तुला माझी शपथ आहे, पुन्हा तू असं वागायचं नाही, असं करायचं नाही. किती रक्त आलं बघ तुझ्या हातातून. का त्या मुलीचं नाव घेतल्यानंतर तुला इतका राग येतो की तू स्वतःला त्रास करून घेतोस? तेव्हा प्रेक्षकांनो, ताई आता त्याच्या हाताचं रक्त पुसून काढते आणि जिथे त्याला आता लागलेलं असतं तिथे मलम लावत असते. तेव्हा मल्हार म्हणत असतो, ताई अगं राग येईल नाही तर काय. मी किती वेळा काकूला सांगितलं की माझ्या लग्नाचा विचार करू नकोस म्हणून. आता मी तिला सांगितलं ना की मला लग्न करायचं नाही आहे, पण तिला असं वाटतं की त्या संजनासाठी मला लग्न करायचं नाही आहे. त्या संजनामुळे मी माझं लग्न का मोडेन किंवा का मला त्रास करून घेईन. पण आता कसं झालं आहे ना, माझा कुठल्याही मुलीवरती विश्वास उरलेलाच नाही आहे. त्या संजनासाठी मी लग्न करत नाही आहे असं वाटतंय तिला. तिच्यामुळे मी स्वतःला त्रास करून घेईन? अजिबात नाही. ती माझ्या आयुष्यामध्ये अजिबात महत्त्वाची नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नुपूर म्हणत असते, नाही बास झालं आता वेदांत, बास झालं. मी आता रडत कुडत बसणार नाही आहे. मला आता हिमतीने उभं राहावं लागणार आहे. मला इथे हिमतीने उभं राहून संपूर्ण कुटुंबाची मला काळजी घ्यायची आहे. मला माझं किचन क्लाउड चालू ठेवायचं आहे आणि किचन क्लाउड चालू ठेवत असताना मला त्याच्यातून लोकांची सुद्धा सेवा करायची आहे आणि माझ्या घरच्या लोकांची सुद्धा मला काळजी घ्यायची आहे, असं आता नुपूर म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, मल्हार म्हणत असतो, ताई तू मला सांग, लग्न करून कोण सुखी झालंय गं? कोण सुखी झाले? ही माझी मावशी म्हणजे माझी काकू. अगं जियाचे बाबा तिला अर्धवट रस्त्यामध्ये सोडून निघून गेलेच ना. तेव्हा इकडे ताई म्हणते, अरे ते आपले काका आहेत. तो म्हणतो, असू दे ना, काका असले म्हणून काय झालं, पण मावशीला सोडून गेलेच ना ते. त्यानंतरला तू कुठे लग्न केलेस? तू पण अजून लग्न केलेलं नाहीच आहेस ना. मग माझ्या लग्नाची इतकी घाई का लागली त्यांना? तेव्हा ताई म्हणते, कसं असतं ना, अरे आपलं लग्नाचं वय झालं का सगळेजण मागे लागतात की लग्न करा लग्न करा म्हणून. तुझे इथे आई बाबा गेले म्हणजे काका काकू गेले आणि सगळे म्हणाले की लग्न कर, नाहीतर 3 वर्ष लग्न करता येणार नाही, वर्षाच्या आत लग्न करायचं असतं. पण मी म्हणाले, तुझी अवस्था तेव्हा किती बिकट होती. कुठे पण असा एकटाच तंद्रीमध्ये उभा राहायचास, तुला त्रास झाला असता ना. म्हणून त्यावेळेला मी लग्न करणं महत्त्वाचं समजले नाही. मी तेव्हाच म्हणाले, मल्हारला या दुःखातून बाहेर पडू दे, मग पुढे जाऊन मी लग्नाचा वगैरे विचार करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, ती आता स्वतःची कहाणी तयार करते आणि मल्हारला सांगते. तेवढ्यातच इथे ती मल्हारला म्हणते, आता जा बरं, जाऊन आता झोप, उद्या तुझी महत्त्वाची क्लायंटबरोबर मीटिंग आहे, स्वतःला आता त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, वेदांच्या आईने आता डब्यांसाठी पिशवी शिवलेली असते. ती नुपूरला म्हणते, हे बघ किती छान आहे ना पिशवी. ती म्हणते, हो खूपच छान आहे. ती म्हणत असते, डब्यांसाठी शिवले, माझी जुनी साडी होती ना ती थोडी विरलेली होती, म्हणाली चला पिशवी तरी शिवून बघूया. तेव्हा इथे नुपूर म्हणते, खरंच आई तुम्ही माझ्या बेस्ट पार्टनर आहात, आपण दोघीजणी मिळून हे किचन क्लाउड अजून मोठं करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, नुपूरची वहिनी असते, ती इथे चावरे वकिलांची वाट बघत असते. तिने मुद्दामूनच चावरे वकिलांना बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा चावरे वकील तिथे येतात. तेव्हा इथे वहिनी म्हणत असतात, अहो बरं झालं तुम्ही आलात, तुम्ही चला लवकरात लवकर. ती नुपूर तुम्हाला आवडते ना, नुपूरबरोबर पण लग्न करा आणि तिची जी सासू आहे ना न झालेली, तिलासुद्धा आई बनवून तुमच्याबरोबर घेऊन जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काकू म्हणत असतात, अगं हे काय, शिलाई व्यवस्थित बसलेलीच नाही आहे, इतकं मन लावून शिवलं तरीसुद्धा शिलाई निघाली, दे माझ्याकडे, मी ही शिलाई काढते आणि परत शिवते.
तेव्हा नुपूर म्हणते, कशाला? सगळ्या गोष्टी परफेक्टच हव्यात असं काही नसतं आई. आता काही सगळ्याच गोष्टी परफेक्ट असतात का? बाहेर जाऊन बघा, झाडं झाडं कशी वाकडी तिकडी कशी पण असतात, बरोबर की नाही? त्यानंतरला बऱ्याचशा बिल्डिंग छोट्या मोठ्याच असतात, माणसं सगळी वेगवेगळी असतात. म्हणजे सगळं काही परफेक्ट आहे का? मी तर म्हणते आयुष्य पूर्णपणे परफेक्ट नसलं तरी चालेल, पण असं सरप्राईजने भरलेलं हवं आहे. तेव्हा सावरे वकील येतात आणि म्हणतात, वा नुपूर वा, काय बोललात तुम्ही, खूप चांगलं बोललात. म्हणजे माझं मन इतकं कोमळ आहे ना, जर ते इथे एखाद्या काचेचं वगैरे असतं तर आत्तापर्यंत फुटलं असतं, एवढं माझ्या मनाला ती गोष्ट लागली. तेव्हा आई कशात तुम्ही, म्हणून सावरे वकील आता तिच्या सासूच्या सुद्धा पाया पडतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सावरे वकील म्हणत असतात, आई हे बघा तुमच्यासाठी मी सीताफळं आणलेत. कोर्टातून बाहेर पडल्या पडल्या मला सीताफळं दिसली, घ्या ना घ्या. तेव्हा इकडे वहिनी म्हणतात, द्या द्या माझ्याकडे द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, नुपूर म्हणत असते, तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला म्हणाले होते ना पैसे 1 तारखेला देते म्हणून, मग तरीसुद्धा आलात? सावरे वकील म्हणतात, हो तरीसुद्धा मी आलो, पण पैसे मागायला आलो नाही आहे, तर मी तुमच्याकडे प्रसादाचा शिरा खायला आलो आहे. काल तुमच्या इथे पूजा होती ना, तेव्हा तुम्ही तुमच्या हाताने शिरा तर बनवला असेल प्रसादाचा, तर मी इथे प्रसाद खायला आलो आहे. तुम्ही माझ्यासाठी प्रसाद घेऊन येता का? तेव्हा नुपूर म्हणते, हो आणते ना, आणि ती वाटी भरून त्याला प्रसादाचा शिरा खायला देते. तेव्हा तो एक घास खातो आणि म्हणतो, वा नुपूर वा, काय हाताला चव आहे हो तुमच्या. तुम्ही तुमच्याच हाताने बनवला आहे ना हा शिरा, खूपच उत्तम झालेला आहे, खूपच छान. आणि तेवढ्यातच त्याला आता एक फोन येतो. तो म्हणत असतो, नाही नाही हे काय बोलताय तुम्ही, आता घेतलेले पैसे तर तुम्हाला द्यावेच लागतील, नाहीतर कसं आहे, घर तुमच्या नावावरती आहे ना, मग तुमची जर केस कोर्टामध्ये गेली तर जज साहेब काय म्हणतील तुम्हाला, तुमचं घर विका आणि तुम्ही घेतलेले पैसे त्यांना परत करा, आणि तुम्हाला ते करावं लागेल. म्हणूनच तुम्ही एक काम करा, घेतलेले पैसेच तुम्ही परत करून टाका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वहिनी म्हणत असते की काय बोलताय हे तुम्ही? सावरे वकील म्हणतात, हो बरोबर तेच मी बोलतोय. बरं ठीक आहे, आता मी निघतो, मी उद्या येतो ना 7 PM ठरलेल्या दिवशी मी बरोबर येतो. काही झालं तरी मला माझे पैसे परत हवेत. तेव्हा वहिनी म्हणत असते की बघितलंस, हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे. आता तुझ्या लग्नाला काढलेले एवढे पैसे आपण कसे काय पूर्ण करणार आहोत, कसे काय फेडणार आहोत, हे सगळं तुझ्यामुळे झाले. तुझ्यामुळे घरातून बाहेर पडायची वेळ येणार आहे आमच्यावरती. तेव्हा प्रेक्षकांनो, वहिनी आता कांगावा करते. नुपूर म्हणते, काही झालं तरी पैसे जमवायला हवेत. त्यानंतर ती पोलीस स्टेशनला आलेली असते वेदांच्या अपघाताबद्दल माहिती मिळाली का ते बघायला. ती म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब प्लीज CCTV फुटेज चेक करा, किंवा एखादा टोल नाका वगैरे काय असेल तर बघा ना, वेदांचा अपघात नक्की कुणाच्या गाडीमुळे झाला आहे ते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो मॅडम मी तुम्हाला सांगितलं ना, जिथे अपघात झाला तिथे 3 किलोमीटरच्या आजूबाजूला कुठेही CCTV कॅमेरा नाही आहे. आम्हाला कसं काय कळणार आहे सांगा बरं, काही पुरावाच नाही आहे तर आम्ही गुन्हेगाराला कसं काय शोधून काढणार? तुमच्याकडे पुरावा असेल तर द्या, आम्ही आमचं काम सुरू करतो. तेव्हा इथे इन्स्पेक्टर आता तिचं काही ऐकून घ्यायला तयार नसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये नुपूरची बॅग चोरून एक आता चोर पळत असतो. तेव्हा इथे पकडा पकडा चोर चोर असं म्हणत ती धावत असते, आणि तेवढ्यातच मल्हार त्या चोराच्या मागे मागे धावत जातो आणि त्याला पकडतो. त्याच्या हातातून नुपूरची बॅग खेचून घेतो आणि म्हणतो, हे घ्या तुमची बॅग घ्या आणि चेक करा सगळं काही व्यवस्थित आहे ना. तेव्हा नुपूर म्हणते, हो आहे, म्हणजे अगदी 70 रुपये माझे तसे ना तसेच आहेत. तेव्हा इथे मल्हार म्हणतो, काय 70 रुपये? 1 मिनिट, तुम्ही फक्त 70 रुपयांसाठी त्या माणसाच्या मागे जीव तोडून धावत होता? तेव्हा नुपूर म्हणते, हो. तेव्हा मल्हार म्हणतो, इथे भेटलात, आता पुन्हा मला भेटू नका. कारण का प्रेक्षकांनो, त्याला असं वाटत असतं की खूप पैसे आहेत की काय. तेव्हा इथे नुपूरचा भाव म्हणत असतो की नुपूर, अगं एवढे पैसे कुठून देणार आहोत आपण उद्यापर्यंत? 15 लाख रुपये रक्कम आहे, 15 लाख. तर प्रेक्षकांनो, इथे आता मल्हार जो आहे तो टेस्टिंग करत असतो. काही पदार्थ बनवलेले असतात, तो टेस्टिंग करत असतो. तो म्हणतो की मला लवकरात लवकर एक असा शेफ हवा आहे जो मराठमोळं जेवण बनवू शकतो, सगळे मराठी छान छान पदार्थ तो बनवू शकतो, असा मला शेफ हवा आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नुपूर इंटरव्ह्यूसाठी आलेली असते, कारण नुपूरला सुद्धा नोकरीची गरज असते. तेव्हा ती इथे आता ॲज अ शेफ म्हणून आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, नुपूरला कळतं की यांना आता कुणीतरी शेफ हवा आहे. ती बरोबर ताईला म्हणते की तुम्हाला शेफ हवा आहे ना, हे बघा तुमची काही हरकत नसेल तर मी ट्राय करू, मला मराठमोळे सर्व पदार्थ बनवता येतात.
तेव्हा मला ट्राय करू द्या, मी नक्की चांगलं बनवण्याचा प्रयत्न करेन, असं इथे नुपूर आता ताईला सांगत असते. आणि तेव्हा इथे नुपूर इंटरव्ह्यूसाठी पहिल्यांदाच तिथे आलेली असते.